बीडमध्ये गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे, तर शेजारीच असलेल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील खुनाची भयानक घटना समोर आली. नळदुर्गमधील बस स्थानकासमोर एका हॉटेलमध्ये 2 जणांमध्ये झालेल्या वादातून कोयत्याने सपासप वार करून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. बापाला वाचवण्यासाठी मुलाने या व्यक्तीची हत्या केल्याचं समोर आलं. हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. धाराशिवमधील शिवराज हॉटेल समोर मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. पप्पू सुरवासे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. मिळालेल्या माहितीनुसार पप्पू सुरवसे हा शिवराज हॉटेल समोर उभा होता. यावेळी त्याचं एका व्यक्तीसोबत बोलणं सुरू होतं. दोघांमध्ये अचानक वाद पेटला. त्यानंतर पप्पू सुरवसे हा हातात धारदार शस्त्रांनी समोरील व्यक्तीला धमकावत होता. तो त्याला मारण्याचा प्रयत्न करणार होता. मारेकऱ्यांची नावं जगकुमार गायकवाड आणि मुलगा सोहम गायकवाड अशी आहेत. याच वेळी या व्यक्तीचा मुलगा कोयता घेऊन पळत आला आणि त्याने सुरवसेच्या मानावर कोयत्याने वार केले. वार वरमी बसल्यामुळे सुरवसे जागेवरच कोसळला. लोकांनी या मुलाला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो शिवीगाळ करत लोकांना मागे ढकललं आणि जमिनीवर कोसळलेल्या सुरवसेच्या मानेवर आणि चेहऱ्यावर कोयत्याने सपासप वार केले. हल्ला इतका भीषण होता की पप्पू सुरवसे रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळीच गतप्राण झाला. तो गतप्राण झाल्यानंतर त्याच्या छातीवर पाय ठेवून मारेकरी तरुण काहीतरी बोलत होता. या तरुणाने सुरवसेवर एकूण 17 वार केल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येतं. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तत्काळ पथके रवाना केली आहेत. प्राथमिक तपासात ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हल्लेखोर हा मयत पप्पू सुरवसे याच्या ओळखीचा असल्याचं समजतं. दोघांमध्ये नेमका वाद काय झाला होता याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. हत्येची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या घटनेमुळे नळदुर्ग परिसरात भीतीचे वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 मे 2025 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिवराज हॉटेल अँड बार समोर रात्री 8:30 वाजता जयकुमार गायकवाड हा सूर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे वर्ष 28 यांच्यासोबत बाचाबाची करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. दोघांची बाचाबाची सुरू असताना जयकुमारचा मुलगा सोहम गायकवाड हा बाहेरून एक मोठा कोयता घेऊन धावत आला होता. सोहम जसा धावत आला, पण पाऊस पडल्यामुळे फरशीवर पाणी साचलं होतं. तो तसाच पाय घसरून पडला. तो खाली पडला हे त्याचा बाप जयकुमार आणि सुरवसे यांनी पाहिलं. सोहम लगेच उठला आणि त्याने सुरवसे यांच्या मानेवर कोयत्याने वार केला, ज्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर सोहनने त्याच्या डोक्यात, गळ्यावर आणि इतर ठिकाणी कोयत्याने सपसप वार करण्यास सुरुवात केली. यावेळी जयकुमार गायकवाड हा पप्पू सुरवसे यांना वाचवण्यासाठी जे कोणी पुढे येत होता त्याला अडवत होता. दोघा बाप बेट्यांचं कृत्य पाहून इतर काही लोक बाजूला झाले. सोहनने सुरवसे यांच्या मानेवर, तोंडावर, पोटावर आणि पाठीवर कोयत्याने तब्बल 17 वार केले. एवढंच नाही तर सुरवसे आडवे पडले होते. त्यांना सरळ करून समोर मानेवरही कोयत्याने वार केले. आरोपी जयकुमार हा हॉटेलमधील इतर लोकांना सोहन जे करत आहे ते करू द्या असं म्हणत एकाला खेचून बाजूला करत होते. यावेळी सोहन हा बापाला मी तुमच्या सोबत आहे, कोयता दाखवून तो एक प्रकारे जो आडवा येईल त्याला संपेल असं सांगत असल्याचं दिसून येतं. बाप जयकुमार हे हात उंचावरून पोराला समर्थन देत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून येतं. सुरवसेंची हत्या का केली? पप्पू सुरवसे यांच्या निर्गुण खून प्रकरणी त्यांची पत्नी करुणा सूर्यकांत सुरवसे वय वर्ष 42 यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात 28 मे 2025 रोजी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार बौद्धनगर नळदुर्ग येथील जयकुमार गायकवाड आणि त्यांचा मुलगा सोहन गायकवाड यांनी संगनमत करून पप्पू सुरवसे हे करत असलेल्या सामाजिक कार्याच्या रागातून हा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. करुणा सुरवसे सध्या आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पनवेल येथे वास्तव्यास आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती पप्पू सुरवसे हे मूळचे नळदुर्ग येथील भीमनगरचे रहिवासी असून समाजकार्याची आवड असल्याने ते अधूनमधून नळदुर्गला येत असत. मात्र बौद्धनगर येथील जयकुमार गायकवाड हा पप्पू सुरवसे यांच्या नळदुर्गमधील सामाजिक कार्यात विनाकारण अडथळा आणत होता. तो पनवेलहून इथे येऊन समाजकार्य का करतोस? आम्ही इथले कामकाज बघून घेऊ, तू ढवळढवळ करू नकोस असं म्हणत जयकुमार गायकवाड हा पप्पू यांच्यासोबत नेहमी भांडण करत असे पप्पू यांची पत्नी करुणा यांनी सांगितलं होतं. गेल्या बौद्ध पौर्णिमेला देखील जयकुमारने पप्पू यांच्यासोबत भांडण केल्याचं त्यांनी पत्नीला सांगितलं होतं. या फिर्यादीवरूनच नळदुर्ग पोलिसांनी जयकुमार गायकवाड व त्याचा मुलगा सोहम गायकवाड यांना बौद्धनगर नळदुर्ग यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 103.1.3.5 कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सचिन चंद्रकांत यादव हे काम पाहत आहे. यापूर्वी आलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहे व त्याच्यावर पोलीस पाळत ठेवून आहेत. आता फिर्यादीत वडील व मुलाचे नाव स्पष्ट झाल्याने पोलीस त्या दिशेने अधिक तपास करत आहेत.